वाशिममध्ये इंधन तुटवड्याने नागरिकांमध्ये घबराट. अतिरिक्त डिझेल साठा करू नका, जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन. वाशिम जिल्ह्यातील मागील 4 ते 5 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेल तुटवड्याची परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनेक पेट्रोल पंपावर वाहनाच्या लांबलचक रांगा लागल्याने नागरिकांमध्ये संभ्रम आणि घबराटीचं वातावरण निर्माण झालं आहे. काही ठिकाणी सकाळी 6 वाजल्यापासूनच नागरिकांनी डिझेल खरेदीसाठी गर्दी केल्याचं दिसून आले. जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपावर डिझेल उपलब्ध नाही असे फलकही झळकळत आहेत. दरम्यान या परिस्थितीवर जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी स्पष्टीकरण देत नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा मे महिन्यात तब्बल 20% अधिक पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा करण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे जिल्ह्यात प्रत्यक्ष इंधन तुटवडा नसून नागरिकांनी घाबरून जाऊन अतिरिक्त साठा करू नये असं त्यांनी म्हटलं आहे. 1 महिन्यांपूर्वीही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी प्रशासनाच्या आव्हानानंतर परिस्थिती नियंत्रणात आली होती. यावेळीही नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, अफवांपासून दूर राहावे आणि गरजेपुरतेच इंधन खरेदी करावे असं आवाहन जिल्हाधिकारी यांनी केलं. दरम्यान एकीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत असताना दुसरीकडे वाशिम जिल्ह्यात सलग 5व्या दिवशीही इंधनासाठी नागरिकांची धावपळ सुरू असल्याचं चित्र आहे. ज्या पेट्रोल पंपावर डिझेल उपलब्ध आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहनांच्या रांगा लागत असून नागरिकांमध्ये अद्यापही चिंतेचं वातावरण कायम आहे. नमस्कार, मी योगेश कुंभेजकर, जिल्हाधिकारी वाशिम. वाशिम जिल्ह्यातील पेट्रोल डिझेल पुरवठ्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की प्रशासन परिस्थितीवर पूर्णपणे लक्ष ठेवून आहे. ज्या मुख्य ऑइल मार्केटिंग कंपनीज आहेत, हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल, नायरा, जिओ, सर्वांशी प्रशासन रेग्युलरली संपर्कात आहे. पेट्रोल पंप डीलर्सच्या देखील संपर्कात आहे. गरजेनुसार पोलीस प्रशासन देखील यामध्ये आवश्यकतेनुसार जिथे गर्दी होत आहे ती नियंत्रणात ठेवण्यासाठी त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. मात्र मुख्य जी बाब आहे, नागरिकांनी लक्षात ठेवावं की पुरवठा सुरळीत आहे. काही थोड्या अफवांवर विश्वास ठेवून जास्त संख्येने आपण किंवा जास्त क्वांटिटीमध्ये पेट्रोल डिझेल घेऊन ठेवायची आवश्यकता नाही आहे. सुरळीत पुरवठा असल्यामुळं आणि आम्ही मागच्या वर्षीच्या आकडेवारीच्या तुलनेत कम्पेअर देखील केलं तर साधारण 20% जास्त मे महिन्यामध्ये आत्तापर्यंत पुरवठा आलेला आहे. तथापि यापुढे देखील पुरवठा सुरळीत राहणार आहे. फक्त नागरिकांना आव्हान आहे की कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि जास्त काही साठा करून ठेवायची कुणी गरज नाही आहे, गर्दी करायची गरज नाही आहे. प्रशासन पूर्णपणे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. धन्यवाद. सर, आजही काही पेट्रोल पंपावर डिझेल पेट्रोल मिळत नाही, मग त्या दृष्टीने आम्ही ऑइल मार्केटिंग कंपनीजच्या संपर्कात आहोत की कुठे कुठे सप्लाय आवश्यक आहे तिथे इमिजिएटली केला जाईल यासाठी पण आम्ही लक्ष देऊ. तुमच्या कुठे निदर्शनास आलंय का की लोक प्रशासनाचे अतिरिक्त साठा करतात, असं काही निदर्शनास आलंय का? प्रत्यक्षामध्ये काही पेट्रोल पंपांवर जास्त संख्येमध्ये लोक येत आहेत आणि तिथे आवश्यकतेनुसार सर्व जे उपस्थित आहेत नागरिक त्यांना पेट्रोल मिळेल या दृष्टीनं लक्ष देण्यासाठी आम्ही पेट्रोल पंपांना सूचना दिलेल्या आहेत. लॉकडाऊन सारखी परिस्थिती निर्माण होईल या भीतीपोटी काही लोक डिझेल साठा करतात. नाही, अशा कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. अशा प्रकारे कुठल्याही प्रकारे शासनाचे निर्देश नाही आहेत आणि अशा प्रकारे कुठलेही निर्बंध टाकले गेलेले नाही आहेत आणि सुरळीत पुरवठा आहे. सर्वांना हेच आवाहन आहे की अफवांवर विश्वास ठेवू नका. आणि मी हे निदर्शनास आणून देऊ इच्छितो की 1 महिन्यापूर्वी पण 2-3 दिवस अशी परिस्थिती झालेली होती. मात्र प्रशासनाने आवाहन केलं होतं, नागरिकांनी पण सहकार्य केलं होतं आणि आपल्या जिल्ह्यातील परिस्थिती सुरळीत झालेली होती. तर त्याप्रमाणे यावेळी देखील सर्वांनी सहकार्य करावं हीच विनंती आहे.